आज ना माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे. आज आहे एकादशी आणि याच दिवशी मला एवढं छान म्हणजे खूप वर्षांपासून जशी मी इन्फ्लुएन्सर झाली ना तेव्हापासून वाटायचं की मला एकतरी असं छान असं ब्रँड म्हणजे जे की सगळ्यांना माहित आहे, कुठे कोणाला विचारलं तर त्या लोकांना माहिती आहे अशा ब्रँडचं मला प्रमोशन शूट यावं. आणि खूप वेळा आले पण असंच बजेटमुळे वगैरे असं कॅन्सल केलेले, म्हणजे की त्यांचं बजेट कमी वगैरे आणि माझं जास्त. तर असं होऊन होऊन खूप वर्ष गेले आणि आज फायनली माझ्या आयुष्यात तो दिवस आलेला आहे ज्याची मी खूप जास्त आतुरतेने वाट बघत होते. म्हणजेच एक मोठ्या ब्रँडचं शूट, ब्रँड प्रमोशन शूट मला आलेलं आहे आणि त्यासाठी मी सुंदर अशी रेडी झाली आहे. माझी फेवरेट साडी म्हणजे ही रेड कलरची, रेड मरून आणि वाईन कलर माझी किती फेवरेट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण साडीमध्ये म्हटलं की मला तेच कलर आवडतात, त्यावर जरा वठून दिसतं. आणि ज्वेलरी शॉप आहे, तर म्हणजे जे मी शूट करायला चालली ते ज्वेलरी शॉप आहे. कुठलं आहे ते तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे कळेल. आणि माहीत नाही काय होते, आज खूप जास्त आनंद होत आहे. थोडं लवकर पोहोचायचं आहे आम्हाला तिकडे आणि अजून इकडनं तिकडे जायचं आहे म्हणजे शूट मेकअपला जायचं आहे. मी पावडर पण लावलेली नाही आहे बघा, लिपस्टिक पण लावली नाही आहे, फक्त आंघोळ केली, बाहेर आली, साडी नेसली, म्हटलं आता डायरेक्ट मेकअप स्टुडिओला जावं आणि तिकडे मेकअप करून घ्यावा. तर चला मी चालली आहे मेकअपला. अहो असे तयार झाले होते, तयार नाही झाले ते पण ड्रेस वेअर करणार आहे. गाडीत ठेवलाय आमचं ना, अर्ध गाडीत अर्ध इकडे अर्ध तिकडे असं झालंय. माझी ही साडी ना आपल्या नवीन फ्लॅटवर होती म्हणून मग मी फ्लॅटवर आलेली, आता झाली आहे तयार आणि निघाली आहे. तर चालले बरं का मेकअप स्टुडिओला मेकअप करण्यासाठी. पण मी छान ड्रेस साडी तरी नेसली आहे. हे बघा, हे असे येणार आहे तुम्ही चेंज करायचे. इकडे बघा कसे दिसत आहेत. नका गाडी चालवा, परत मला सगळे बोलतील की सीट बेल्ट लावला नाही आणि त्यांनाही इकडे बघायला सांगते. काही नाही, जवळच जायचंय म्हणजे आपल्या घरापासून अगदी थोड्या अंतरावर जायचंय म्हणून म्हटलं नको. तर चला कसा मेकअप करायचा. मला ना झोप झाली नाही असं वाटतंय, म्हणजे पूर्ण डोळे असे बारीक झालेत. खूप रात्री पण खूप 2-3 वाजेपर्यंत कामं चाललेले होते आणि मग झोपली आणि सकाळी उठली तर मला असं वाटतंय की म्हणजे झोपच झालेली नाहीये. म्हणजे फ्रेश वाटतंय, पण ही डोळे आहेत ना थोडीशी आग डोळ्यात ना थोडीशी आग येते, काय म्हणतात त्याला, डोळ्याची थोडी आग होतीये. तर चला आज मी परत लेन्स टाकून बघणारे होतात का मला सूट, त्याच्यामुळे मला टेन्शन आलंय कारण मला लेन्स पटकन सूट होत नाहीत. कसा मेकअप करतात. अहो काय नाही ते माझ्यासाठी गजरा 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 कोणी सांगितलं तुम्हाला गजरा आणायला? आणि मला वाटलं रेड साडी घातली का गजरा आणायचा. मी ना ह्यांना आधी कंटिन्यू बोलायची, अहो कळत नाही का तुम्हाला मी रेड साडी घातलीये. मग त्यांना विचार करावा लागायचा, मग काय करायचंय. मग आता त्यांच्या लक्षातच राहिलंय चांगलं, रेड साडी घातली की काय आणायचा, गजरा गजरा. तर माझ्यासाठी आता मला स्टुडिओला सोडतील आणि मग हे जातील गजरा आणायला. आवंडी काय घेतलं माहितीये का, सिग्नल वर राहायला काय घेतलं बायकोसाठी. म्हणलं तुला मोबाईल ठेवायला लागतं ना. मला ना कंटाळा येतो मोबाईल हातात पकडायचा. तर आता हे ड्रायव्हर साईडला असतं ते, पण मी इथे बसून घेणार आहे आणि माझा मोबाईल त्याच्यामध्ये लावणार आहे. हे बघा, त्याने 220 सांगितलं. माझा नवरा एवढं भारी बार्गेनिंग करतो ना, तर त्याने कितीला घेतलं असेल. 220 ला सांगितलेलं 170 ला घेतलं, बरोबर ना. कितीला घेतलं दिलंच पाहिजे. कमी करायला भरपूर कमी केले असते, पण कसं असतं ते पण त्यांचं पण पोट आहे ना. अगो बाई, मग 50 तरी कशाला कमी केले. 50 तेवढे मापत आहे. असं ते आता लोक 50-100 रुपयाला घेतात ते, पण म्हणलं लय कमी नको करायला. हो एवढी काळजी. चला देवाने सद्बुद्धी दिलीये. माझ्याकडे चेंज पण तेवढेच होते 170 रुपये, म्हणून मग मी ना म्हणलं ऑनलाईन करायला. मला ना मी कधी गेले ना शॉपिंगला तर मला म्हणतात तुला बार्गेनिंगच करता येत नाही. आणि खरंच हे ना एवढं बोलतात ना, मला तर एवढी लाज वाटते कधी कधी यांची. 1000ची गोष्ट नाही 200-300 ला मागतात आणि कधी कधी भेटते पण. म्हणजे असं गेलं ना मार्केटमध्ये तर बरं का, तसं मॉलमध्ये जाऊन करून दाखवा ना. पुढचा माणूस बघतो गरीब असेल तर मग नाही लय बार्गेनिंग करेल. अच्छा, लय बोलायला एक्स्ट्रा असेल तर मग बार्गेनिंग करतो आणि बार्गेनिंग करूनच घेतो. आणि मॉलमध्ये करून दाखवा की. काय घेतच नाही त्याच्यामुळे मग मॉल मध्ये मी आता. अगो बाई बाई बाई, आता यांची ना एक बॅग आहे, लिटरली सांगते म्हणजे यांच्याकडनं एवढं मी याच्या अगोदर एवढं ते ब्रँडेड काय काय वापरायचे बरं का. तर त्यांनी ना त्यावेळी ती बॅग घेतलेली आहे आणि अजून पण म्हणजे माझ्या हाती त्यांनी ती घेतलेली आहे. मी जुनी झाले पण ती बॅग जुनी होत नाही, एवढं त्याला काही होत नाही. कसं नाही हो,
अमेरिकन टुरिस्टची होती. आणि एवढी भारी ना अजून ती काहीही झालेलं नाहीये. आणि तिला ना असं थोडंसं आता ठेवून दिलेली असते ना मी ती थोडंसं काढलं क्लीन केलं ना म्हणजे थोडीशी धूळ वगैरे असेल तर ती क्लीन केलं असं वाटतं नवीनच आणली काय इतकी छान आहे. आणि ना हे शर्ट वगैरे पण असे एवढे दिवस वापरायचे ना ते माझं एवढंच म्हणणं असायचं की नवीन घेता तुम्ही म्हणजे आपलं ब्रँड घेता तुम्ही पण ते वापरून माझं एवढंच म्हणणं असायचं की तुम्ही ब्रँड घेता पण ते कंटिन्यू किती वर्ष 1 वर्ष तरी कंटिन्यू घालावं लागतं तरी ते जुनं होत नाही कारण ब्रँडेड गोष्टी अशाच असतात. आणि मला ना जास्त दिवस म्हणजे 6 महिने वगैरे ठीक आहे एखादी गोष्ट ते कंटिन्यू तेच बघून असं वाटायचं की यांच्याकडे कपडेच नाही की काय म्हणून आता मी त्यांना घेऊच देत नाही. आता मॉलला जाणं पण बंद केलं, सगळं बंद केलं. का हो आता कुठंच जात नाही. आता महाग कपडे वगैरे नाही घेत. आता शोक संपले. का बरं संसाराला माणूस लागला का शोक संपला. म्हणजे तसं नाही पण लई शोक करण्यात मजा नाही. उगाच फालतू पैसा घालवला पैसे एखाद्या गरीबाला दिलेला बरा ना. आणि तो गरीब मी आहे आणि तो गरीब मी आहे. त्यांच्या आयुष्यात आधी ते खूप काय खर्च करायचे जेव्हापासून हा गरीब त्यांच्या आयुष्यात आला तेव्हापासून ते ह्या गरीबाला देतात आणि ते स्वतः गरीब म्हणून राहतात. मग मी गरीबाची श्रीमंत झाले. झाले का हो? मनाने श्रीमंत असलं ना माणूस श्रीमंत होतो. अगो बाई किती गोड विचार त्या माझ्या गोड नवऱ्याचे. बरं चला सिग्नलला थांबलोय. किती वेळ झाले माहितीये का? हे बघा किती वेळ झाले भारत माता चौकात येऊन सिग्नलला थांबले म्हणून म्हटलं चला थोड्या गप्पा मारूयात. आणि त्या सिग्नल उभं राहिल्या ते काय ते मोबाईल स्टँड घेतला हाताला तर ना अशीच माझी इच्छा होती की मला छान असा बन घालायचा ह्या साडीवर आणि छान मेकअप करायचा. तर मी दरवेळी जिकडे मेकअप करते ना तिकडे चाललेली खरंच छान नॅचरल मेकअप झालायचा मला पाहिजे होता. तर कोणाचे कंटिन्यू फोनवर फोन येतात ये खाली आता मी उचलतच नाहीये जाते पटकन खाली. कशी दिसते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि साडी पण आणि मेकअप पण काय छान दिसतंय ते नक्की सांगा. तर मी गाडीत आले आणि ह्यांना विचारलं कशी दिसते मी. कशी दिसते हो? मस्त. आणि माझे आह पण छान दिसतात. तर ना मला एवढी भूक लागली होती मी यांना म्हणजे मी असं विचार करत होते मेकअपला बसल्या की यांना फोन करून सांगावं की तुमच्याकडे थोडा टाइम आहे म्हणजे मी तर मेकअपला बसले तुमच्याकडे थोडा टाइम आहे तर काहीतरी आपल्यासाठी उपवासाचं घेऊन या. कारण आज उपवास आणि मला उठायला उशीर झालेला उशीर झोपल्यामुळे आणि निघायलाही उशीर झाला. काही बनवलं पण नाही तिथे त्या घरात बनवायचं पण नाहीये. तर मग म्हणून म्हटले ह्यांना सांगावं काहीतरी आणायला. तर त्यांनी स्वतःच मला काही नाही तर बनाना आणून ठेवलं आणि बोलले काय भेटलं नाही हो तुम्हाला. अरे ते खिचडी कसं होतं बाहेरची खिचडी कुठले तेल वगैरे त्याच्यामुळे म्हटलं बनाना घेऊन जावं. आणि आज एकादशी आहे ना म्हणून म्हटलं आपल्या घरी जाऊन खावं. नंतर ना आता शूट कधी संपेल माहित नाही पण फ्रुट्सवरच आज दिवसभर राहणार आहे मी. मला तरी असंच वाटतंय. खूप जास्त भूक लागली. दुपारचे वाजले 1:30 आणि अजून मी पाणी सुद्धा पिलेली नाहीये आणि हे पण नाही. आणि ना शूटच्या दिवशी अशीच गडबड असते ना तर खरंच लक्षातच येत नाही काही. फायनली आता पोहोचली आहे रंगा ज्वेलर्सला. आम्हाला त्यांनी ऍड्रेस विचारलेला कुठे नाही होता तर आम्ही हे लोकेशन चॉईस केलेलं. आणि आता खूप जास्त उशीर झाला तर पटापट शूट स्टार्ट करायचे. काही नाही कुणाला सगळं घोळ करून ठेवला. मला स्क्रिप्ट त्यांनी मेल केलेली मला माहित नव्हती. आता इथे आल्यावर ऑन द स्पॉट कळाली. तर स्क्रिप्ट पाठवलेली होती ते पण त्यांनी विचारल्यावर. माझा नवरा कधी घालत सोन्याच्या मला माहिती आहे. फास्ट फूडच्या वेळी घा मस्त मजेत बघितलं. थँक्यू. तरी किती छान वाटलं. मागे येतो लागेल. तुम्हाला काय वाटतं? रबर बँड बॅगला दिसणार नाही ना रबर. माझा फोन नसेल ठेवा. नाही घ्यायचंय का? घेता का? घेऊ की
म्हणलं बघत होते. हे छान दिसतंय मला. छान दिसतंय. हो मस्त तेव्हा हा छान दिसतंय. छान दिसतंय का? बाहेर आपल्याला बघा आणि सांगा मग वाट कशी बघताय नंतर बाहेर शॉर्ट आधी पश्चिम शॉर्ट ओके हे छान आहे. अहो हा हे छान आहे. बघ ना हा. सगळ्यात मोठं काय म्हणजे काय रेट आहे? काय असते अंदाज? त्याच्याकडे पासून आपल्या घरात घेऊयात का? म्हणजे चांदीच आहे काय असतं काही गोल्ड फाईल असतं त्याच्यावर त्याचं रिटर्न पण भेटतो म्हणजे त्याच्यावर पॉलिश केलेली गोल्डची. गोल्ड फाईल त्याचं पेपर टाईपमध्ये गोल्ड असतं हा. त्या टाईपमध्ये तर मला पहिल्यांदा माहिती झालं एवढं काय काय आहे. म्हणजे ते पण डांका ज्वेलर्सला आले म्हणून ते मला नव्हतं माहिती. मी कधीच नाही असं शॉपमध्ये गेल्यावर आपण थोडेसे गिफ्टच्या साठी नसतात ना, आपण छोट्या शॉपमध्ये नसतं ना असं ते गिफ्टचं वगैरे एवढं. आणि 2,500-3,000 पासून स्टार्टिंग होतं ते तर अजून बाहेर. झालं शूट, आता निघाली आहे. भूक खूप लागली. वाजलेत किती वाजले कोणाला? 3:55 4 वाजलेत जवळजवळ. आणि एकादशी घडलेली आहे अशा एखादं छान अशी घडलेली आहे. एकादशी दुप्पट खाशी असं पण नाही झालेलं. फक्त हा पहिला बनाना तो आणि हा दुसरा बनाना आणि यांचा एकच बनवणार. आता जाऊन अजून खूप सगळे कामं पडलेत ते करायचेत. तर चला आज घर जाते मी. घरी जाणार आहे म्हणजे माझ्या फ्लॅटवर जाणार आहे. तिकडे थोडेसे कामं आहेत. तर आले मी. तुम्ही बघितलं की मी थोडंसं खाल्लं होतं आणि आज एकादशी आहे. आल्यानंतर मला एवढं अर्जंट शूट द्यायचं होतं ना, तर त्याचं एडिटिंग पडलेलं होतं. तर मी आल्याला पहिले त्या कामाला बसली होती आणि त्याच्यामुळे माझ्या लक्षातच नाही. शूट आणि एडिटिंग असलं तर माझ्या अजिबात लक्षात राहत नाही. जेवण करायचं आणि अक्षरशः पाणी पण प्यायचं लक्षात राहत नाही. तर मी काही खाल्लं नव्हतं. आता 9:30-10 वाजलेत. खूप सगळे कामं होते. कोणाला मी उठवलं, ते झोपले, त्यांना खूप जास्त झोप आलेली. तर कारण रात्री पण बऱ्याच वेळ शूट चालू होतं. मी मगाशी सकाळच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं. तर त्यांना इतकी झोप लागली ती म्हटलं झोपा तुम्ही. पण त्यांना मी उठवलं. म्हटलं मला खूप जास्त भूक लागली. आता कंट्रोल होत नाहीये भूक. तर मला काहीतरी मागवं जेवणाचं. कारण आपण नवीन घरात आले. इकडे गॅस लावायचा नाही आहे ना, म्हणून इथे मी काही बनवू शकत नाही. तर त्यांनी माझ्यासाठी छान अशी खिचडी, फ्रूट कस्टर्ड, इकडे चिवडा आहे, उपवासाचा चिवडा आहे, दही आहे, झिरकं म्हणजेच तुमच्या भाषेमध्ये शेंगदाण्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी आणि फिंगर चिप्स. तर असं काय काय आहे. तर खरंच खूप खूप थँक्यू माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या फॅमिलीला. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. सो आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.